आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 9 म्हणजेच 9 नंबरचा इरा सोडवणार आहोत आपण। त्यानंतर सेशनचा इथे परिचय पाहून घ्यायचा आहे। सेशनचा पहिले परिचय पाहून घ्या, त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे आपल्याला। यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते संपूर्ण आपल्याला सोडवायचं आहे। तर ऑफिस स्किल्समध्ये जा, यामध्ये आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे तर ते आपल्याला सोडवायचं आहे। तर याच्यावर क्लिक करा पहिल्या नॉलेज चेकवर आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेकचे। तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती साईज सामान्यतः प्रिंटिंगसाठी वापरली जाते म्हणत आहे। तर प्रिंटिंगसाठी आपल्याला सामान्यतः A4 साईज वापरल्या जाते। तर A4 वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। जेव्हा तुम्ही MS वर्डमधील लेआउट टॅबमधील ब्रेक स्पेस पर्याय वापरता तेव्हा काय होते म्हणत आहे। तर त्यावेळेस काय होते बघा, ज्या बिंदूवर एक पृष्ठ संपते आणि पुढील पृष्ठ सुरू होते ते चिन्हांकित होते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लेआउट टॅबमधील अरेंज गटाचे कार्य काय असते म्हणत आहे। तर अरेंज गटाचे कार्य काय असते बघा, तर इमेज आणि टेक्स्ट यांच्या बॉक्स सारख्या वस्तूचा क्रम आणि स्थान व्यवस्थित करण्यासाठी ते वापरले जाते। तर हे त्याचं उत्तर आहे। लेआउट टॅब अंतर्गत डॅश गट वापरकर त्यास योग्य इंडेंट आणि अंतर सेट करण्यास मदत करते म्हणत आहे। तर काय मदत करते बघा, तर याचं उत्तर पॅराग्राफ आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुम्ही डॉक्युमेंटच्या उजव्या मार्जिनकडे टेक्स्ट अलाइन कसे करू शकता म्हणत आहे। तर उजव्या बाजूला कशा प्रकारे अलाइन करू शकता, तर पॅराग्राफमध्ये जाऊन राईट अलाइन आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। केवळ डॅशवर क्लिक करून तुम्ही तुमच्या पेजला मार्जिन इन्सर्ट करू शकता म्हणत आहे। तर लेआउटमध्ये जाऊन मार्जिनमध्ये जायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। नव्या डॉक्युमेंटची मार्जिन बाय डिफॉल्ट डॅशला सेट केलेली असते म्हणत आहे। तर कशाला असते बघा, तर नॉर्मलला असते, नॉर्मलला। त्यानंतर नेक्स्ट करा। तुमच्या सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला व्यवस्थित लाईन स्पेसिंग देण्याकरिता तुम्हाला डॅशवर क्लिक करणे गरजेचे असते म्हणत आहे। तर कशावर क्लिक करणं गरजेचे असते, तर लाईन स्पेसिंग आयकॉनवर क्लिक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लेआउट टॅबचा मुख्य उद्देश काय असतो म्हणत आहे। तर कोणता असते बघा, पेज सेटअप, मार्जिन, रोटेशन अँड स्पेसिंग व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। पुढीलपैकी कोणता पेज मार्जिनचा प्रकार नाही म्हणत आहे। तर यापैकी आपल्याला कोणता प्रकार नाही आहे, तर पोर्ट्रेट हा प्रकार त्यामधला वेगळा आहे, त्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। एस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये जायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, कोणत्या टॅबखाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळतो म्हणत आहे। तर फॉन्ट कलर पर्याय आपल्याला कुठे मिळणार आहे बघा, तर होम टॅबमध्ये असणार आहे। जेव्हा तुम्ही MS वर्डमध्ये कोणतीही एलिमेंट अलाइन एडिट करत असता तेव्हा केलेले बदल आपोआपच डॅश होतात म्हणत आहे। तर सेव्ह होतात। सेव्ह आणि नेक्स्ट करा। MS वर्डमध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करणे गरजेचे आहे। ती लोगो इमेज तुमच्या लोकल डिव्हाइसवर सेव्ह केलेली आहे। आता इन्सर्ट टॅबपाशी आल्यानंतर कुठल्या पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला पिक्चरवर जाऊन धिस डिव्हाइसवर क्लिक करावं लागेल। निवडलेली एखादी टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरता आपण कोणत्या पर्यायावर क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी आपण ओपन इन ब्राउझरवर क्लिक केले पाहिजे। पुढील इमेजपैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे ते ओळखा म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे, तर ऑप्शन नंबर 2 ची इमेज आहे सर्टिफिकेटची। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेशन 9चं नॉलेज चेक नंबर 2 झालेला आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये सेल्फ पाथ लर्निंगमध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करा। तुम्ही MS वर्डमध्ये परिच्छेदाचे अंतर कसे सेट करू शकता म्हणत आहे। कशा प्रकारे आपण सेट करू शकतो, तर याचं उत्तर पॅराग्राफ स्पेसिंग आहे, बरोबर आहे। नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 2 पेज रोटेशन पर्याय आहेत म्हणत आहे। तर बरोबर आहे, 2च आहे। सेव्ह आणि नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या आकाराचा कागद वापरला जातो म्हणत आहे। तर A4 आहे। नेक्स्ट करा।
पेज रोटेशन पर्याय MS वर्डमध्ये डॅश डॅश टॅब अंतर्गत येतो म्हणत आहे. तर पेज रोटेशन हा पर्याय कुठे आपल्याला शो होते, तर ते लेआउट या टॅबमध्ये असते. त्यानंतर नेक्स्ट करा, एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग झालेलं आहे आणि ते आपण स्कोरसुद्धा पाहू शकतो. तर बघा आजचा डेटमध्ये आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सिम्युलेशनचे 4 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स खूप उपयुक्त आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे. आता office.com जा म्हणत आहे. तर office.com जाण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे. एवढं करा आणि तुमचा प्रश्न ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर ऑफर्स या टेक्स्टसह निवडलेल्या भागात टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्या प्रश्नाला ऑटोमॅटिक आपलं सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कूपन डिझायनिंगसाठी चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून न्यू इयर ऑफर या निवडलेल्या टेक्स्टवर लाल फॉन्ट रंगाची कोणतीही छटा लागू करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फॉन्ट कलरमध्ये जा आणि या कलरवर क्लिक करायचं आहे. इथे अशा प्रकारे हा कलर घेतला, त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा आणि आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, डॉक्युमेंटचे शीर्षक हायलाईट केले पाहिजे जेणेकरून ते स्पष्टपणे समजेल. म्हणून निवडलेला टेक्स्ट वाढवा आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर बोल्ड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. येस बटनवर क्लिक करा अशा प्रकारे. तर आपलं सिम्युलेशनचे प्रश्न झालेला आहे आणि आपला स्कोरसुद्धा इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सिम्युलेशन झाल्यानंतर याच्यातनी गायडेड डुएटीवर सेल्फचे प्रश्न दिलेले आहेत. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न चालू केलेला आहे मी. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एका कॉलमला 2 कॉलममध्ये विभाजित करण्यासाठी लेआउट टॅबवर जा, कॉलम सिलेक्ट करा आणि नंतर 2 कॉलम सिलेक्ट करा म्हणत आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे, लेआउट या टॅबवर जायचं आहे, कॉलम्सवर जा आणि 2 कॉलमवर इथे 2 कॉलमवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा. पुढचा प्रश्न लावायचा इथून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा, नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर पेज लीगल म्हणून सेट करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. व्यवस्थित प्रश्न वाचून घ्या. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेजचं सेटिंग करण्यासाठी म्हणत आहे. तर त्यासाठी लेआउट टॅबवर जायचं आहे, पेज साईजवर जायचं आहे आणि पेज साईजवर गेल्यानंतर यातून आपल्याला लीगल पेज साईज इथून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिन वापरून टॉप मार्जिन 1 इंचवर सेट करा म्हणत आहे. तर 1 इंचवर सेट करण्यासाठी आपल्याला लेआउट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मार्जिन्सवर जा. मार्जिनवर गेल्यानंतर आपल्याला इथून कस्टम मार्जिनवर जायचं आहे आणि टॉपची जे मार्जिन आहे ती किती करायची आहे, 1 करायची आहे. तर टॉपच्या मार्जिनमध्ये 1 टाका आणि आय आणि एन टाईप करायचा इंचसाठी. त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा, फिक्स करायचं आहे. पुन्हा ओके बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि ते लेआउट टॅब वापरून 10 स्पेस सेट करा. स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा म्हणत आहे. तर पहिला पॅराग्राफ सिलेक्शन करायचा आहे. तर पहिल्या पॅराग्राफला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. पहिल्या पॅराग्राफला सिलेक्शन केलं, त्यानंतर आपल्याला लेआउट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर स्पेसिंगमध्ये जाऊन बिफोरवर जायचं आहे आणि आपल्याला याच्यातनी किती टाईप करायचं आहे, 10 टाईप करायचं आहे. तर बघा याच्यातनी मी 10 टाईप करतो अशा प्रकारे. 10 टाईप करा आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. बस एवढंच करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज लेआउट टॅबमधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप ओरिएंटेशन अप्लाय करा म्हणत आहे. तर त्यासाठी लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे, ओरिएंटेशनमध्ये जा आणि ज्यातून लँडस्केप लेआउट इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. ओके केलं त्यानंतर बघा आपला संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेला आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि आपला स्कोर्स आपण इथं पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा सोडवायचं आहे. त्या ठिकाणी याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, तुम्हाला flipkart.com या वेबसाईटवर मोबाईल फोन खरेदी करायचा आहे. अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील डॅश ॲक्टिव्हिटीचा वापर करत असता म्हणत आहे. तर याचं उत्तर ई कॉमर्स आहे. त्यानंतर सबमिट करा. जर तुम्ही इंटरनेटवरून एखादी वस्तू खरेदी करत आहात तर याचा अर्थ तुम्ही इंटरनेटचे डॅश ॲप्लिकेशन वापरत आहात म्हणत आहे. तर याचं उत्तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करणे आणि ऐकणे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. ई कॉमर्स हे एक ओपन सोर्स ॲप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही एक स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर यस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 9 सेशन कंप्लीशन टेस्ट आपलं पूर्णपैकी पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा 9 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.